नादातुनी हा नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम। नाद निर्मितो मंगलधाम श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यात आहे राम श्रीराम जय राम जय जय राम। सत्संगाचा सुगंध राम श्रीराम जय राम जय जय राम। आनंदाचा महाप्रपंचच्या सर्व प्रेक्षकांना तेजस तुंगाचा सप्रेम जय श्रीराम। मित्रांनो, आज एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलायचं आहे, त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। आजचा व्हिडिओ पूर्ण बघा। मूळ विषयाला सुरुवात करण्याअगोदर विनंती, नुकताच तुम्ही ज्या प्रभू श्रीरामांच्या अविट गोडीच्या भजनाची झलक बघितली, ते संपूर्ण भजन प्रपंच परिवाराच्या हिंदू प्रपंच या YouTube चॅनलवरून प्रसारित करण्यात आलेलं आहे। त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे। लिंकला क्लिक करा। प्रभू श्रीरामांचं हे अविट गोडीचं भजन स्वतः सुद्धा ऐका, घरातल्या लहान मुलांना ऐकवा, शिकवा आणि आपल्या हिंदू मित्रपरिचितांमध्ये नक्की शेअर करा। हिंदू प्रपंच या YouTube चॅनलला सुद्धा अवश्य सबस्क्राईब करा। हिंदू प्रपंच या YouTube चॅनलवरून आपण हिंदुत्वाचा प्रसार आणि प्रचार, शास्त्र आणि विज्ञान या दोन्हींचा मेळ साधत करत आहोत। तर मूळ मुद्दा आजचा असा आहे की आपण सगळ्यांनीच सतर्क राहणं अत्यंत गरजेचं आहे, सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे। त्याचं कारण असं आहे, हिरवे साप आपल्या अवतीभोवती प्रचंड प्रमाणामध्ये वावरत आहेत, आपल्या लक्षातही येत नाहीये। एक साधा किस्सा सांगतो। मुलांना पाणीपुरी खायची होती म्हणून त्यांना बाहेर घेऊन गेलो। सहसा बाहेर आम्ही काही खात नाही। मुलांना जे काही खाऊ वाटतं ते मी स्वतः कधी कधी घरी बनवतो आणि खाऊ घालतो। मात्र कधी कधी कंटाळा सुद्धा येतो घरी बनवण्याचा, आणि त्यांचाही हट्ट असतो, चला महिन्यातून एखाद वेळी बाहेर जायला हरकत नाही। म्हणून आम्ही बाहेर पडलो आणि गुरुप्रसाद पाणीपुरी सेंटर असं त्या पाणीपुरीच्या गाडीचं नाव होतं। म्हटलं चालत, चांगली गोष्ट आहे, गुरुप्रसाद नाव आपल्यापैकी आहे। पण जो पाणीपुरी बनवत होता आणि विकत होता ना, मला थोडा डाऊट आला आणि पाणीपुरी घेण्या अगोदरच मी मोबाईल काढला आणि त्याच्या गाडीवर जे स्कॅनर लावलेलं आहे गुगल पे, फोन पे साठी, मी तो स्कॅन केला। मोहम्मद अशफाक खान असं नाव तिथे लिहून आलं। नाव काय गाडीचं? गुरुप्रसाद पाणीपुरी सेंटर। चालवणारा कोण? मोहम्मद अशफाक। तुम्हाला जर बिझनेस करायचा आहे, तुम्हाला व्यापार करायचा, व्यवसाय करायचा आहे, तर मग हे असे गुरुप्रसाद वगैरे नावं का ठेवता? गरज काय? मोहम्मद पाणीपुरी सेंटर ठेवा ना, काय प्रॉब्लेम आहे? उघड करा की धंदे। गुजरातमध्ये अशा अनेक दुकानांवर बंदी आणण्यात आली आहे। उत्तर प्रदेशमध्ये मोहीम छेडली होती बघा कावड यात्रेदरम्यान, की कावड यात्रा मार्गावर जेवढे हॉटेल्स आहेत त्यांनी त्यांच्या मालकांची नावं दुकानाच्या पाठीच्या खाली लावायची। हॉटेलचं नाव काय? हॉटेल प्रयागराज। चालवतोय कोण? उस्मान। हॉटेलचं नाव काय? तर धरम। चालवतोय कोण? आफ्ताब। हे समोर आले सत्य। अनेक जण सोशल ऍक्टिव्हिस्ट व्हिडिओज बनवत आहेत आणि ते पोस्ट करत आहेत। तर असाच काहीसा प्रकार पुण्यामध्ये देखील घडलेला आहे। पुण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या वेदा कुलकर्णी यांनी एक प्रकार उघडकीस आणलेला आहे। तो नेमका काय प्रकार आहे हे अगोदर आपण या व्हिडिओ मधून बघूया। नमस्कार, MIT रोडला आता मी आहे आणि इथे भरपूर अनधिकृत स्टॉल आहेत। त्याच्यातला एक स्टॉल आता फ्रूट ज्यूस बार असा एक स्टॉल आहे। चौकशी केली असता कळलं की ते सकृतदर्शनी कलकत्त्यावरून आलेले आहेत। त्यांचं आधार कार्ड ट्रेस होत नाही, कदाचित ते फेक असू शकतं। वॉर्ड ऑफिसर नायकल साहेब माझ्याबरोबर आहे। आता इथे आम्ही कारवाई करतोय। नायकल साहेबांचे आणि पोलीस दलाचे आभार। देशपांडे साहेब सुद्धा इथे येऊन गेले आणि त्यांनी जी सकृतदर्शनी बांगलादेशी आहेत अशी शंका आम्हाला आहे, त्यामुळे ते त्यांना व्हेरिफिकेशनसाठी घेऊन गेले। माझं आवाहन आहे सगळ्या नागरिकांना, जिथे जिथे अशा गोष्टी दिसतील की ज्या स्टॉल्स अनधिकृत तर आहेच आहेत पण बाहेरून सुद्धा आलेत असं दिसतंय, रोहिंग्या असतील, बांगलादेशी असतील, तर असं तुम्हाला जर जाणवलं तर आम्हाला नक्की कळवा। आज या स्टॉलला काढण्यामध्ये आम्हाला यश मिळाले। आता कारवाई चालू आहे महानगरपालिकेतर्फे। पोलीस दल सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे। परंतु जिथे जिथे कुठे आपल्याला असं दिसेल सतर्क राहूया। कुठेही आपण खरेदी करताना प्रामुख्याने काळजी घेऊया।
या लोकांना आपणच पोसत असतो हे लक्षात घेऊया. त्यामुळे ग्राहकांनाच माझी विनंती आहे की आपण ज्या स्टॉलवरनं घेतोय तो स्टॉल अधिकृत आहे का बघायला पाहिजे, तो स्टॉल भारतीय व्यक्तीचा आहे का ते तरी पाहिलं पाहिजे. त्याची शहानिशा करून खरेदी करा, एवढी माझी अगदी कळकळीची विनंती सर्वांना आहे. हिंदू नावाने एक ज्यूस सेंटर उघडलं जातं, तिथे व्यवसाय केला जातो, व्यापार केला जातो, अनेक ग्राहक तिथे येऊन ज्यूस पितात. अर्थात हे बहुसंख्य ग्राहक हिंदू आहेत. आणि त्यानंतर असं कळतं की ते ज्यूस सेंटर जे आहे ते एका मुसलमानाचं आहे. बरं ठीक आहे, मुसलमानाचं आहे का, ओके, इथपर्यंत आपण समजून येऊ. पण ते कोणाचं निघालं? बांगलादेशी रोहिंग्याचं. त्या ज्यूस सेंटरच्या चालवणाऱ्याकडे ना आधार कार्ड आहे ना त्याची काही आयडेंटिटी क्लिअर होईल असं काही आहे, आणि तो बांगलादेशी निघाला. तडक कारवाई झाली त्याच्यावर. मेधा कुलकर्णी ताई, तुमचे मनापासून धन्यवाद, आभार. असंच काम तुम्ही इथून पुढेही करत राहा. आमच्यासारखे असंख्य आहेत जे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. मात्र मित्रांनो, ही गोष्ट इथेच संपतीये का? तर नाही. आपल्याला सतर्क राहणं खूप गरजेचं आहे, सावध राहणं खूप गरजेचं आहे. जो मी किस्सा अगोदर सांगितला की पाणीपुरी खायला गेलेला असताना गुरुप्रसाद नाव वाचून आम्ही तिथे गेलो आणि जेव्हा स्कॅन केलं तेव्हा कळलं की हा मोहम्मद आहे. त्याच्या मोहम्मद असण्याला आमचा विरोध नाहीये, मात्र तुम्हाला जर धंदे करायचे आहेत, तुम्हाला व्यवसाय करायचा आहे, पैसा कमवायचा आहे, तर मग तुमच्या ओरिजिनल नावानं कमवा. आम्ही नाही खाल्ली तिथे पाणीपुरी, साहजिकच. घरी आलो, पुऱ्या सुद्धा स्वतः बनवल्या, घरच्या घरी बनवल्या, छान बनवल्या आणि कोणांना पोटभर खाऊ घातलं. असे कितीतरी जण आहेत जे स्वतःची आयडेंटिटी लपवून हिंदू नाव धारण करून बिझनेस करत आहेत. आपल्या अवतीभोवतीचे हे लोक, यांच्यापैकी अनेक जण बांगलादेशी रोहिंग्या घुसखोर आहे. आपल्याला फक्त असं वाटतं की मेट्रो सिटीज मध्ये म्हणजे मुंबई, पुणे, नागपूर, बँगलोर या शहरांमध्येच रोहिंग्या घुसलेले आहेत का? अजिबात नाही, खेड्यापाड्यांमध्ये घुसलेले आहेत. थोडं तुम्ही बारकाईने बघा रे या लोकांकडे, तुम्हाला लगेच जाणवेल की हे भारतीय अजिबातच नाहीत. अहो, भारतीय मुसलमान आणि हे बांगलादेशी मुसलमान यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. यांच्या वागण्यात पण जमीन आसमानाचा फरक आहे, लगेच लक्षात येतो. थोडं बारकाईने बघा तुम्ही, लगेच कळतो हा फरक. आणि असा जर आपल्याला एखादा संशयित वाटला तर त्याची आपण लगेच पोलिसांमध्ये सूचना द्यायला हवी किंवा संबंधित विभागाला त्याची कल्पना द्यायला हवी. नगरसेवकाला सांगा, आमदाराला सांगा की आपल्या भागामध्ये असे असे आढळून येत आहे, संशय येतोय आम्हाला, चौकशी करा या गोष्टीची, दबाव आणा या लोकांवर. लोकप्रतिनिधी काय फक्त तिथे विधानसभेमध्ये जाऊन 2,500चा भत्ता घेण्यासाठी निवडून नाही दिलेले आपण दबाव आणला पाहिजे यांच्यावर. पण आपल्याला भीती वाटते, सर्वसामान्य लोकांना भीती वाटते का? तर ह्यांचे हे आका, मग त्या आक्यांचे हे खोके बिके बोके हे आपल्या अंगावर धावून येतील की काय? एकट्याने कसं जाऊ? 5-25 लोक घेऊन जा ना तुम्ही. काही का रात्रीत काय 25 लोकांची घरं जाळणार आहेत का हे? यांना काय निवडणुकीला तोंडाला समोर जावं लागणार नाही का नंतर? किती नाचक्की होई मग. आवाज उचलून तर बघा मित्रांनो, फरक पडत असतो. आणि हे कशासाठी करायचंय आपल्याला? हे आता स्वतःसाठी करायचंय का? नाही, आपल्या पुढच्या पिढीसाठी करणं हे गरजेचं झालेलं आहे. ज्याप्रमाणे यांची संख्या वाढत चाललेली आहे, तो आकडा जर आपण बघितला खोलात जाऊन, महाप्रपंचच्या एका प्रेक्षकाने आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज पाठवला की ही बाब इतकी गंभीर बनत चाललेली आहे. महेश नातू त्यांचं नाव. ही बाब इतकी गंभीर बनत चाललेली आहे की आपण जर आज झोपेतून जागे झालो नाही आणि यांची संख्या अशीच जर वाढत राहिली तर आपल्या पुढच्या पिढ्या ज्या आहेत या 5, 10, 15, 20 वर्षानंतर सिलेंडर वर करून रस्त्यावर नमाज पठण करतील. काळ असा दाराशी येऊन ठेकलेला आहे आपल्या, आणि आपण काळ झोपेत आहोत. हे दुर्दैव आहे. तेव्हा मित्रांनो, विनंती आहे, तुमच्या आजूबाजूला जर तुम्हाला कोणी असे संशयित वाटत असतील तर त्वरित लगेच नगरसेवकाला कळवा किंवा पोलीस स्टेशनला कळवा. हे लोक उघडे होणं अत्यंत गरजेचं आहे. हे घुसखोर या देशातून बाहेर जाणं अत्यंत गरजेचं आहे. प्रशासन, शासन त्यांच्या पद्धतीनं कार्य करत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्पष्ट आदेश देण्यात आलेले आहेत. पुण्यामध्ये अनेक घुसखोरांच्या झोपडपट्ट्यांवर बुलडोजर फिरलेत. मुंबईमध्ये सुद्धा बुलडोजर फिरलेत. मात्र तिथे वरुण सरदेसाई आणि आदित्य ठाकरे या रोहिंग्यांच्या
रोहिंग्या घुसखोर जे आहे यांना वाचवण्यासाठी तिथे बुलडोझरच्या समोर जाऊन उभे राहिलेले होते. हे यांचं हिंदुत्व आहे. असं हरकत नाही. मात्र आपण सावध राहूया, सतर्क राहूया आणि संशयित घुसखोरांची माहिती आपण प्रशासनाला कळवूया. नगरसेवकांवर आणि आमदारांवर दबाव आणूया की यांच्यावर कारवाई करा. आम्ही तुमचे नागरिक आहोत, आम्ही तुम्हाला मतदान केलेलं आहे, आमचा अधिकार आहे, तुम्हाला आमचं ऐकावंच लागेल. हा आग्रह आपण सर्वसामान्य मतदार म्हणून निश्चितच करू शकतो. मित्रांनो, तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. हा सगळा प्रकार तुमच्या समोर आणायचा होता, म्हणूनच हा व्हिडिओ प्रपंच केला. महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ 89 रुपयांपासून सुरू असलेली मेंबरशिप आवर्जून घ्या. मित्रांनो, सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे त्या बटनला क्लिक करा, दिलेले इन्स्ट्रक्शन्स फॉलो करा आणि मेंबरशिप आवर्जून घ्या, जेणेकरून आपण ज्या योजना राबवत आहोत त्या तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवता येतील आणि त्याला सहकार्य मिळेल. परिवाराच्या योजना सुरू झालेल्या आहे, सदस्य नोंदणी सुरू झालेली आहे. आपण ऐच्छिक शुल्क स्वीकारत आहोत. यासाठी 8855099843 या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा. प्रत्येक सदस्याला त्याचा एक सदस्य क्रमांक दिला जाणार आहे. याचा भविष्यामध्ये खूप मोठा फायदा आहे. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या खरेदीमध्ये, तुमच्या व्यवहारांमध्ये थेट सूट देण्यात येणार आहे. अशी जबरदस्त योजना आपण राबवायला घेतलेली आहे. त्यासाठी तुमचं सहकार्य खूप गरजेचं आहे. म्हणून पुन्हा विनंती आहे, आम्हाला व्हॉट्सअपवर संपर्क करा आणि होता होईल तेवढा परिवार वाढवण्यासाठी, परिवाराची ताकद वाढवण्यासाठी सहकार्य करत राहा. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो, तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराचे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम. हिंदू धर्म, शास्त्र, संस्कार, संस्कृती आणि नीती जपण्यासाठी, पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच. हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत